आज अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी मंदिराला फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। सजावटीसाठी तब्बल 2,500 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलाय। दिल्ली, कोलकाता अशा मोठमोठ्या शहरांमधूनच नव्हे तर अगदी बाहेर देशातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आज अयोध्येतल्या या खास सोहळ्यासाठी मागवण्यात आलीत। अगदी थायलंड, अर्जेंटिनामधून सुद्धा मंदिराला सजवण्यासाठी ही फुलं आणलेली आहेत। तर गुजरातमधल्या माळी समाजानं, विशेष म्हणजे या माळी समाजानं मंदिरासाठी 300 क्विंटल फुलं भेट म्हणून पाठवलेली आहेत। राम मंदिराला अत्यंत आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलंय। संपूर्ण गर्भगृह, सभामंडप आणि मंदिरातले जे 3 स्तर आहेत या सर्व ठिकाणी आज फुलांची अत्यंत आकर्षक सुंदर अशी ही सजावट केलेली आहे। हा दिवसच आज अत्यंत ऐतिहासिक आहे आणि म्हणूनच या ऐतिहासिक क्षणाला आणखी रंगेबिरंगी करण्यासाठी आणि तितकाच छान साजरा करण्यासाठी अशा प्रकारे फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे।